माझे वडील इथेच गायब झाले होते का? या एका प्रश्नाने कांतारा चॅप्टर 1 ची सुरुवात होते. मंडळी, तुम्ही जर अजूनपर्यंत कांतारा चॅप्टर 1 हा मूवी बघितला नसेल तर तुम्ही काय करताय? उठा आणि थिएटरमध्ये जा, कारण की हा एक लेजंडरी मूवी आहे, क्लासिक मूवी आहे आणि हा मूवी तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे. आता याचा विषय असा आहे की ज्यांनी 2022 चा कांतारा मूवी नाही बघितला त्यांच्यासाठी सुद्धा हा एक म्हणजे होलसोल नवीन मूवी आहे. तो मूवी बघितला तरच हा मूवी समजेल असं काही नाही. आणि जरी तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही एक काम करा, यूट्यूबला जा, तिथे जुन्या मूवीचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बघा आणि लगेच थिएटरला जाऊन कांतारा चॅप्टर 1 हा मूवी बघा. महत्वाचं म्हणजे जो जुना 2022 चा मूवी त्याचा हा प्रिक्वेल आहे, म्हणजे ते नंतर घडलं त्याच्या आधी काय घडलं, तो जो प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलाय त्याच्या आधी नेमकं काय स्टोरी आहे त्या स्टोरीचं उत्तर तुम्हाला या मूवीमध्ये मिळणार आहे. आणि हा मूवी का बघावा हे एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. ही दंतकथा हजारो वर्षांपूर्वीची आहे, ज्याच्यामध्ये एका राजाचं प्रजेवर नियंत्रण चालू आहे आणि अत्याचार ज्या पद्धतीने वाढत आहे, तर लोकांच्या संरक्षणासाठी ईश्वराने त्याचे गण जेव्हा पृथ्वीवर पाठवले तर त्या गणांच्या संदर्भामध्ये हा संपूर्ण पिक्चर आहे. आणि या मूवीमध्ये तुम्हाला बऱ्याच भारी भारी गोष्टी बघायला मिळतील आणि काही नावं तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतील, जसं की पंजुर्ली, गुलिगा, वराह अवतार. तर हे सगळे ईश्वराने पाठवलेले त्यांचे गण आहेत आणि याच्याशी रिलेटेड ही संपूर्ण कहाणी आहे. पहिल्या कांताराचा शिवा आणि आत्ताचा बेरमे हे दोन्ही कॅरेक्टर ऋषभ शेट्टी सरांनी स्वतः निभावले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः ऍक्टर, डायरेक्टर आणि रायटर आहेत. खरंच मंडळी, ऋषभ शेट्टी सरांना सॅल्यूट आहे. हा मूवी थिएटरमध्ये जाऊनच पाहावा. का? कारण की याची सिनेमॅटोग्राफी ज्या लेवलची झाली आहे आणि याच्यावरूनच आपल्याला समजतं की कांताराचं जे जुनं बजेट होतं ते 16 करोडचं होतं आणि आता ते 100 करोडपेक्षा जास्त बजेट त्यांनी लावलंय. तर ते का लावलंय हे तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर बघितल्यावरच कळेल. आणि या मूवीमध्ये एकानंतर एक असे सस्पेंड बिल्डअप होत गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मूवीचे क्लायमॅक्स. आता एक क्लायमॅक्स जनरली म्हणतात की क्लायमॅक्स आला, पण मला जेव्हा हा मूवी मी बघत होतो, जेव्हा तुम्ही हा मूवी बघाल तुम्ही म्हणाल की आता हा क्लायमॅक्स संपला, आता मूवी संपेल, अरे असं कसं झालं, आता हा क्लायमॅक्स. म्हणजे एकानंतर एक असे क्लायमॅक्स त्या मूवीमध्ये इतके भरभरून टाकलेत की शेवटपर्यंत आपल्याला धरून ठेवतो मूवी. मूवीची ॲक्टिंग म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत मूवीमध्ये, ऋषभ शेट्टी सर असतील, मग हिरोईनचं कॅरेक्टर असं, विलनचं कॅरेक्टर गुलशन सरांनी विलनचं कॅरेक्टर निभावलंय, सगळ्यांनी बाप ॲक्टिंग केलेली आहे. त्याच्यानंतर म्युझिक जे BGM आहे ते इतकं भारदस्त आहे आणि त्या ॲक्शन सिक्वेन्सला किंवा त्या सिच्युएशन्सला ते म्युझिक एकदम पकडून ठेवतं. त्याच्यानंतर जी स्टोरी आहे, स्टोरी तर एकच नंबर आहे. पहिल्या हाफमध्ये फायटिंग सीन्स जे आहेत ते वेगळे आहेत आणि नंतरच्या हाफमधले फायटिंग सीन्स या दोघांचे कंपॅरिझन जर केलं तर शेवटी थिएटरमधून बाहेर येताना एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन आपण बाहेर निघतो आणि आपल्याला खरंच वाटतं की म्हणजे मूवी वर्ल्डमध्ये हा एक जणू आविष्कारच झालेला आहे, इतका हा भारी मूवी आहे. जुन्या कांतारामध्ये आपण वराह अवतार बघितलं, या कांतारा मूवीमध्ये वराह अवतारासहित गुलिगा अवतार आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या गुलिगा अवताराचे वेगवेगळे रूप जसे आहेत, जसं की नेत्र अवतार, रुद्र अवतार, अग्नी अवतार, तर या प्रत्येक अवतारामध्ये ऋषभ शेट्टी सरांनी जी ॲक्टिंग केलेली आहे ती ॲक्टिंग बघण्यासारखी. कारण की 2-2 मिनिटाला म्हणजे सेकंदाला जसं जसं रूप बदलतंय तशी तशी त्यांची ॲक्टिंग बदलते आणि हे बघणं थिएटरमध्ये एक नेत्रसुख देऊन जातं. आणि अजून एक अवतार या मूवीमध्ये सस्पेन्स म्हणून आणलेला आहे. तो अवतार काय आहे हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच कळेल. या मूवीची जी स्टोरी आहे ती स्टोरी राजा प्रजा, राजाचा प्रजावर चाललेला अत्याचार, भेदभाव, निसर्ग, ईश्वर आणि ईश्वराने लोकांच्या रक्षणासाठी पाठवलेले गण, या सगळ्यांना घेऊन ही स्टोरी बनवली गेलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजा आहे, दुसरीकडे जंगलातला प्रदेश कांतारा आहे. तर राजाला कांतारात जाण्याचं वेध, कांतारावासियांना राजामध्ये जाण्याचं वेध आणि हे सीमा उल्लंघन ज्यावेळेस होतं त्यावेळेस खरा रोमांच मूवीमध्ये बघायला मिळतो. तुम्हाला एक स्पॉइलर देऊ का? देऊनच टाकतो. बघा, मूवीच्या शेवटी आपल्याला कळतं की कांतारा पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजेच कांतारा चॅप्टर 2
हा घोषित झालेला आहे हे मूवीच्या आपल्याला शेवटी कळतं. बघा, मूवीमध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, पण त्याच्या काही निगेटिव्ह, काही कमतरता आहेत. कमतरता म्हणता येणार नाही, कारण की जेव्हा आपण मूवी बघून थिएटरमधून बाहेर येतो तेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण तरी मी सांगून टाकतो. काय, तर पहिला जो पार्ट आहे म्हणजे इंटरवलच्या आधीचा, तो थोडा जास्त खेचलाय. त्याच्यामधले फायटिंग सीन्स जे आहेत ते जास्त खेचले. त्याच्यामध्ये कट शॉट्स जर केला असतं तरी चाललं असतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जो व्हिलन दाखवलाय, खरं तर ट्रेलरमध्ये आपल्याला जो व्हिलन वाटतोय ना, तो खरा व्हिलन नाही. हा पण एक सस्पेन्स आहे. खरा व्हिलन कोणीतरी दुसरा आहे. पण जो व्हिलन आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतोय त्याला थोडंसं खुखार दाखवायला पाहिजे होतं, खतरनाक दाखवायला पाहिजे होतं, मग अजून भारी वाटलं असतं. शेवटी तुम्हाला एवढंच म्हणेल की एक ॲक्शन मूवी, एक स्पिरिच्युअल मूवी, एक भारी मूवी, क्लासिक मूवी जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कांतारा चॅप्टर 1ला मिस करू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.